नमस्कार. सध्या राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे आर-टी-आयची लिंक भरा, रजिस्ट्रेशन करा, फॉर्म नंबर 3 भरा. या मेसेजनं सगळ्या शिक्षकांचा मोबाईलमध्ये हा मेसेज. आता इतके मेसेज आणि इतक्या लिंक भरायच्या आहे, डोक्याचं खोकं होऊन जातं. बरं लिंक अशा असतात काही-काही त्यासाठी व्हिडिओ पाहावा लागतो 15-15 मिनिट आणि मग लिंक भरायची. आता ते व्हिडिओ तेवढा वेळ पुरत नाही. पाहिला तरी ह्या लिंकनं माझं इतकं डोकं खाल्लं. शेवटी मी काही एक मित्राची मदत घेतली आणि नंतर म्हटलं आपल्याला एवढा त्रास झालाय, तर चला मदत होईल तर आपल्या बांधवांना म्हणून हा व्हिडिओ तयार केला. तर कसं आहे, प्रथम आपल्याला जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं. लिंकवर केल्यानंतर जर रजिस्ट्रेशन झालं नसेल, तर अशी रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होते. त्यामध्ये आपलं नाव टाकायचं, ईमेल आयडी टाकायचा, मोबाईल नंबर, ईमेल आयडी शाळेचा टाकायचा नाही तर आपल्या स्वतःचा. त्यानंतर हे 3 नंबरचं जे आहे डेसिग्नेटेड ऑफिसर हे सिलेक्ट करायचं. त्यानंतर परमिशन तेच त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येतं. डिपार्टमेंट, स्कूल डिपार्टमेंट, स्कूल अँड एज्युकेशन, सब डिपार्टमेंट पण तेच. डिव्हिजन नाशिक सिलेक्ट करायचंय. अहमदनगर, संगमनेर आपोआप येतं, आपलं गाव आपोआप येतं आणि पासवर्ड टाकायचा आहे. हे झाल्यावर रजिस्टर करायचं. रजिस्टर सक्सेसफुल आल्यावर पुन्हा त्या लिंकवर क्लिक करायचं आणि मग हा फॉर्म नाही भरायचा. हा ऑलरेडी रजिस्टरवर जायचं. ऑलरेडी रजिस्टरवर गेल्यानंतर मग अशी विंडो येते. आता इथं मी रजिस्टर आहे म्हणून डायरेक्ट लॉग इन म्हणतो. तर लॉग इन म्हटल्यानंतर फॉर्म 3 वर गेल्यावर ना, आता बंडू आशे सरांचाच फोन चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे व्हिडिओ. हो ना, मग सांगतो तेच चालू आहे. तर अपलोड करण्यासाठी स्टेप 1 मध्ये गेल्यानंतर नाव आपलं इंग्रजीमध्ये टाकायचंय. खाली शाळेचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, दुसरीकडे मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर युजर आयडी होय म्हणायचं आहे. शिक्षक माहितीमध्ये ऑलरेडी येते ती, पण त्याच्या खाली जे कार्यालयात संपर्क प्रमुख आहे ते हेडमास्टर किंवा मुख्याध्यापक म्हणा आणि कार्यालयाचा ईमेल आयडी. वरती एक आहे की कार्यालय क्षेत्राचे नाव हे आपण रजिस्ट्रेशन करताना जे शाळेचं नाव आहे ते टाकायचं किंवा या ठिकाणी गावाचं नाव जे येतंय सावरगाव तळ, ते ज्या लिपीत लिहिलेले जसं अक्षर आहे त्याच पद्धतीने इथं अक्षर काढायचंय. त्याच्यात सावरगाव तळ तुम्ही इथं गावाचं नाव इंग्रजी भरलं आणि इथं जर मराठी आलं तर ते घेत नाही. त्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या पानावर गेल्यावर या ठिकाणी ग्रामस्तर 2 नंबर होय, 2 नंबर बोला नाही, 3 ला होय, होय, 5 ला होय, अशा पद्धतीने किंवा तुम्ही वाचून बघा कसं करायचं. पण माझ्या मते 6 पासून तर 12 पर्यंत नाही आहे आणि 13 ला होय आहे. आता यामध्ये हा आपल्या शाळेचा फोटो मोबाईलमध्ये घ्यायचा आहे, तो 2 ठिकाणी अपलोड करायचा आहे. नेक्स्ट खरं 3 नंबर पानावर हासे सर हासे सर 3 नंबर पानावर आपण जो जातो ना, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा हे हायस्कूलसाठी आहे ऑनलाईन, हे माध्यमिकसाठी आहे ऑफलाईन आणि हे पण आपल्यासाठी आहे ऑनलाईन आणि सगळ्यात शेवटी 6-15 ब जो आहे तो आपल्यासाठी. याच्यात फक्त 3 माहिती आपल्या मुलांना देतो. शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम उतारा, बोनाफाईड आणि हे आकडे लिहिल्यानंतर आपण 23-24 या सालामध्ये जे दिले ते लिहिल्यानंतर या ठिकाणी 100 आला पाहिजे आकडा आणि मग आपण इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं. जर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं जर सबमिट झालं नाही तर वर काही क्युरी येतात इथं लाल लाल अक्षरात, त्या क्युरी वाचून घ्यायच्या आहे आणि त्या पद्धतीने पुन्हा क्लिक करायचे. धन्यवाद. हॅलो. हा